रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 131 हा पाहणार आहोत. संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये मानवी जन्माचे महत्त्व, शरीराचे खरे उद्दिष्ट, भक्तीची श्रेष्ठता आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग याचे अत्यंत सुंदर वर्णन करतात. हा अभंग आपल्याला शिकवतो की सांगतो की मनुष्याला मिळालेला हा देह केवळ भोग, संपत्ती किंवा सांसारिक सुखांसाठी नसून तर ईश्वर प्राप्तीसाठी आहे. जो मनुष्य आपल्या आयुष्याचा उपयोग भक्ती, सत्कर्म आणि ईश्वर सेवेसाठी करतो त्याचे जीवन धन्य होते. तर चला अभंग पाहूया. इह लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तुका मने पावटणी करू स्वर्गाची निशाणी. इही लोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. तुकाराम महाराज म्हणतात की हा मनुष्य देह आपल्याला सहजासहजी मिळालेला नाही. हा देह परमेश्वराने एका विशेष हेतूने दिला आहे. देवाची इच्छा अशी आहे की या शरीराचा उपयोग भक्ती, परोपकार, सत्य, प्रेम आणि धर्माचरण यासाठी व्हावा. मनुष्य अनेकदा शरीराचा उपयोग केवळ भोग, ऐश्वर्य, पैसा, मान, सन्मान आणि स्वार्थासाठी करतो. परंतु हा देह नाशिवंत आहे. एक दिवस तो नष्ट होणारच आहे. त्यामुळे शरीराचा उपयोग केवळ विषय सुखासाठी न करता ईश्वर भक्तीसाठी करणे आवश्यक आहे. देव प्रत्येकाला संधी देतो, पण त्या संधीचा उपयोग करणे हे आपल्या हातात आहे. जसे एखादा विद्यार्थी शाळेसाठी शाळेत जातो, तसेच माणूस या जगात आला आहे तो आत्मोन्नतीसाठी. शरीर हे एक साधन आहे. अंतिम ध्येय म्हणजे परमेश्वर प्राप्ती. धन्य आम्हा जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही खरोखरच धन्य आहोत, कारण आम्हाला मनुष्य जन्म मिळाला आणि त्याहूनही मोठे भाग्य म्हणजे आम्ही विठोबाचे दास झालो. ईश्वराचा दास होणे म्हणजे गुलाम होणे नव्हे, तर पूर्ण श्रद्धेने, प्रेमाने आणि नम्रतेने देवाची सेवा करणे होय. जो स्वतःचा अहंकार सोडून देवाच्या चरणी शरण जातो त्याच्या जीवनात शांती, समाधान आणि आनंद निर्माण होतो. संसारात प्रत्येक जण कोणाच्या ना कोणाचा सेवक असतो. कोणी पैशाचा, कोणी मोहाचा, कोणी अहंकाराचा. पण जो विठ्ठलाचा सेवक होतो तो सर्व बंधनातून मुक्त होतो. विठ्ठल भक्तीमुळे जीवनाला योग्य दिशा मिळते. दुःख आले तरी मन खचत नाही आणि सुख आले तरी अहंकार वाढत नाही. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. या ओळीत तुकाराम महाराज जीवनाचे अंतिम ध्येय सांगतात. संपूर्ण आयुष्य हे एक साधन आहे. या आयुष्याचा उपयोग करून सच्चिदानंद रूपाची प्राप्ती करावी. आता सच्चिदानंद म्हणजे काय? सत, जे सदैव सत्य आणि शाश्वत आहे. चित्त, शुद्ध ज्ञान आणि जागरूकता. आनंद, अखंड चिरंतर आनंद. परमेश्वर हे सच्चिदानंद स्वरूपात आहेत. त्यांच्या भक्तीत राहून मनुष्याला अंतःकरणातील शांती, समाधान आणि आत्मज्ञान प्राप्त होते. लोक आयुष्यभर पैसा, पद, प्रतिष्ठा, घर, जमीन यामागे धावतात, पण मृत्यूनंतर यापैकी काहीही सोबत घेऊन जात नाही. सोबत जाते तर ते फक्त सत्कर्मे आणि भक्ती आणि नामस्मरण. म्हणून प्रत्येक दिवसाचा उपयोग नामस्मरण, प्रार्थना, दयाभाव, प्रामाणिकपणा आणि चांगल्या कर्मासाठी केला पाहिजे. तुका मने पावटणी करू स्वर्गाची निशाणी. तुकाराम महाराज म्हणतात की आपण असे जीवन जगावे की ते स्वर्गाकडे जाणाऱ्या मार्गाची पाऊल वाट ठरेल. पावटणी म्हणजे पाऊल वाट किंवा जाण्याचा मार्ग. स्वर्ग म्हणजे केवळ एखादे स्थान नव्हे, तर सद्गुणांनी, प्रेमाने, भक्तीने आणि सत्कर्माने भरलेले जीवन. जो दुसऱ्यांना मदत करतो, सत्य बोलतो, नम्र राहतो, ईश्वराचे नाव घेतो आणि कोणाचाही द्वेष करत नाही, त्याचे जीवनच स्वर्गाची वाट बनवते. आपल्या प्रत्येक कृतीत देवाची आठवण असेल तर पृथ्वीवरच स्वर्गीय आनंद अनुभवता येतो. या अभंगातून संत तुकाराम महाराज सांगतात की मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान आहे.
हा देह देवाने आपल्याला भक्ती, सत्कर्म आणि आत्मोन्नतीसाठी दिला आहे. जीवनाचा उपयोग फक्त संसार, संपत्ती आणि विषय सुखासाठी न करता विठ्ठल भक्ती, नामस्मरण आणि सदाचारासाठी केला पाहिजे. जो विठोबाचा दास होतो त्याचे जीवन धन्य होते. त्याच्या मनातील अहंकार, लोभ, मत्सर आणि मोह कमी होतात. अशा भक्ताला सच्चिदानंदाची अनुभूती मिळते. हे जीवनाचे खरे यश आहे. तुकाराम महाराज शेवटी सांगतात की आपले जीवन असे असावे की ते इतरांसाठी आदर्श ठरेल. आपल्या वागणुकीतून, बोलण्यातून आणि कर्मातून सदाचार, प्रेम आणि भक्ती दिसली पाहिजे. अशी जीवन पद्धती स्वर्गाकडे जाणारी वाट आहे. या अभंगातून काही मिळणारे जीवन उपयोगी संदेश आहेत. मानवी जन्म हा देवांची अमूल्य देणगी आहे. शरीराचा उपयोग ईश्वर भक्ती आणि सत्कर्मासाठी करावा. विठ्ठल भक्तीमुळे जीवन धन्य होते. अहंकार सोडून देवाच्या चरणी शरण जावे. जीवनाचे अंतिम ध्येय आत्मज्ञान आणि परमेश्वर प्राप्ती आहे. सत्य, दया, प्रेम आणि सेवा हीच खरी पूजा आहे. पैसा आणि संपत्ती तात्पुरती आहेत. सद्गुण कायमचे असतात. प्रत्येक दिवसाचा उपयोग चांगल्या कर्मासाठी करावा. नामस्मरणामुळे मन शुद्ध आणि शांत होतं. आदर्श जीवन जगणं म्हणजे स्वर्गाचीच वाट तयार करणं होय. तुकाराम महाराजांचा हा अभंग मनुष्य जन्माचे खरे महत्त्व स्पष्ट करतो. देवाने दिलेला हा देह व्यर्थ घालू नये. भक्ती, नामस्मरण, सेवा, सत्य आणि सदाचार यांच्या साहाय्याने जीवन जगल्यास मनुष्याला सच्चिदानंदाची अनुभूती मिळते. आपण बसताना, उठताना प्रत्येक क्षणी त्या विठ्ठलाचं नामस्मरण करायला हवं. कारण देवाचं नामस्मरण करायला कुठला पैसा लागत नाही. आपल्या प्रत्येक कृतीत ईश्वराची आठवण, दुसऱ्याबद्दल प्रेम आणि सत्कर्माची भावना ठेवली तर हे जीवन स्वर्गाकडे नेणारी पवित्र पाऊलवाट आहे. रामकृष्ण हरी.